जय हरी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी कधी लागणार याची शेतकरी उत्सुकतेने वाट पाहत होते आणि अशा शेतकऱ्यांना आता महत्त्वाची खुशखबर आहे. कारण राज्य सरकारनं सांगितलं होतं की 30 जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी देऊ, त्यानंतर 5 जुलै आणि त्यानंतर 30 जुलैपर्यंत या कर्जमाफीच्या याद्या लागतील आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येईल. आणि त्याचबाबतची महत्त्वाची घोषणा आता स्वतः कृषी मंत्री श्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी केलेली आहे. कारण एक लक्षात घ्या, कर्जमाफीची 30 जूनपर्यंत यादी लागून हे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येतील अशी सरकारने घोषणा केली होती. मात्र इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून आली नाही आणि आता ती राज्य सरकारकडे प्राप्त झालेली आहे. त्यामुळे आता कर्जमाफी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे उद्या 22 तारखेला अजितदादा पवार यांची जयंती आहे आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे ही कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. हे तारीख पे तारीख म्हणण्यापेक्षा खरं तर ज्यामध्ये माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचं हित आहे, ज्या एखाद्या धोरणामुळे माझ्या शेतकऱ्यांचं भलं होणार आहे, ते धोरण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनीतारावनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार आपल्या सर्वांना माहिती आहे की इन्कम टॅक्सची शेत भरणारे शेतकरी त्यांची यादी पण केंद्र सरकारकडून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे. कदाचित उद्या आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्याची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित उद्या 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या उद्या काय देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा उद्या चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. आता जर उद्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली तर अशा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे, त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येणे, ही 30 जुलैपर्यंत त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम येईल असं कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं, आज मंत्रिमंडळाची बैठकसुद्धा आहे. या बैठकीमध्ये काय निर्णय होतो त्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे आणि त्या बैठकीमध्ये जी काही माहिती येईल ती लवकरात लवकर आपण या वेणुगंगा शेती चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.